आजी काय झाले? हा सगळी वावर वाहून गेली. ते कॅनेल फुटला. कस काय? कसं काय पावसाने या काय त्यांनी तुंबू टाकले, लाकडं लुकडं टाकलेली आहे त्यामुळे. काय झाले? विषय असा आहे, पाहुणं गेले 15 वर्ष झाले आम्हाला डेअरीच्या पाण्याचा त्रास आहे. आणि त्यांनी काय केले, अनधिकृत डेअरी ही चारी आहे. या अनधिकृत चारीला त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही डेअरी आहे ना, डेअरीचं पाणी या गावाला त्रास होतोय. भयंकर मोठा त्रास आहे या गावाला. डेअरी कोणती म्हणताय तुम्ही? ही भाग्यलक्ष्मी डेअरी. बरं. या डेअरीचा ही गोवर्धन समूहाची. बरं बरं. काय त्रास होतो तुम्हाला? त्रास आता आहे तुमच्या समोर आहे. याचा वास, याची घाण, याचे मच्छर, लोक राहतील का गावात? आता झालंय काय? आज एवढा पाऊस पडलाय, झालंय काय नाही? झालंय काय नाही. आता हे तुम्ही पाहताय समोर काय झालंय ते. अख्खं फुटून आमची वावरं हे दाना गेला माझा. हा ही मका या ठोंगळ्या पडल्या, ही वावरं गेली आमची. पण डेअरीचा काय संबंध आहे? मग डेअरीचं हे पाणी कोणाचं आहे? मग डेअरीचं पाणी आहे. चला तुम्हाला दाखवतोय. चला तुम्ही काय संबंध म्हणजे तुम्हाला दाखवतो. चला. बोल बोल बोल. सगळी चारी फुटली. सगळं आमचे नुकसानी झाले. कांद्याची बाराकी भिजली, ही बाराकी भिजली, धना गेला, वावरांना खड्ड पडलं, ताली फुटल्या. ह्या सगळ्यांनी पाण्याने मुळे त्रास झाला. सगळ्या आमच्या जमिनी वाहू गेल्या. पार तिकडं पार वायकर मळ्यापर्यंत आमच्या जमिनी तिथं वाहू गेल्या. यांनी मला विचारलं काय हे पावसाचं पाणी. मी त्यांना म्हणलं तुम्ही वस्तुस्थिती मांडा, जवळ या, त्याचा फेस दाखवा. हे पावसाचं पाणी आहे का डेअरीचं पाणी आहे? तुम्ही समोर फेस त्याचा वास येतोय, त्याची दुर्गंधी आहे, मच्छर गावात रोज लोक आजारी पडतात. अहो हे गावाला आहे ना प्रत्येक वर्षी त्रासच आहे. याची काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. गरीब बारकाली लेकरं बाळ सगळी फिरत्यात, हे करतात, त्यांना प्रदूषण हे महत्त्वाचं आहे ना. त्यांनी हे पाणी सोडलं नाही पाहिजे, त्यांनी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, हा महत्त्वाचा विषय. हा काय म्हणले? हा पावसाचा फेस होतो का? हे पाणी कसले? हे डेअरीचं पाणी आहे. डेअरीचं गटार यायचं सोडलेलं आहे. हा फेस बघा ना, बघा ना इकडे वर दाखवा. हा पावसाच्या पाण्याचा फेस होतो का? हा याच्यात काहीतरी केमिकल असल्याशिवाय फेस होईन का? हा या तुम्ही या तुम्हाला दाखव. तुम्ही म्हणले ना डेअरीचा काय संबंध. या चला पत्रकार, तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही तिसरा स्तंभ आहे. तुम्ही हे दाखवायला पाहिजे तर तुम्ही मलाच विचारता का डेअरीचा काय संबंध? चला दाखवतो डेअरीचं सगळं. चला. ही बाराकी राहिली असती काही कांद्याची? राहिली असती काही बाराकी सुद्धा. गावाला खूप मोठा त्रास आहे बरं का. हे सगळं फेसफूट आहे बघा. काय आहे फेसफूट बघा. गावाला खूप मोठा त्रास आहे या फेसफुटाचा. मच्छर डास, लोक आजारी पडतात या पाण्यामुळं. 15 वर्ष हाताला ठेवले. काय म्हणले तुम्ही? तुम्ही काय म्हणले? डेअरीचा संबंध नाही. मग हे पाणी फेसफूट पाणी कुठलं आहे?
तुम्हीच सांगा पण आता मला ही- विचारा काय तुम्हाला मी ऐका ना, त्याला ही निर्भीडपणे उत्तर देतो. आता ही चारी फुटली आहे ही त्याच्यामुळे चारी फुटलेली नाही, ही देवेंद्र शेटने तिकडून भाग्यलक्ष्मीचं पाणी या गटाराला सोडलेलं आहे आणि अधिकृत आहे. अधिकृत काही नाही याच्यामध्ये. आणि मग ही चारी फुटलेली नाहीये काही हा हे पाणी आलेलं आहे, सगळं पाणी आलेलं आहे, पाणी सगळं पावसाचं पाणी, डेअरीचं पाणी, सगळ्याचं हे होऊन हे काही चारी फुटली. ही चारी आहे. चला बघा ना तिथे दाखवतो तुम्हाला या. थांबा मग मला वास येतोय का नाही या पाण्याचा? वाट येतोय ना. हा मग हे पाणी कसलंय कसलंय डेअरीचं आहे का नाही हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? हा शेणामताचा वाट येतो ना. शेणामुताचा वास येतोय का नाही? केमिकलचा वास येतोय, फेज आहे त्याच्यामध्ये. बघा ना तुम्ही, दाखवा ना, चला चला आमचं गाव आता याच्यामुळे आहे ना आजारी पडलंय. चला तुम्हाला दाखवतो. या इकडे. काय मागे? गावाला काय त्रास होतो? गावाला याचा 15 वर्ष त्रास आहे. कमीत कमी मी सांगतो तुम्हाला 15 वर्ष त्रास आहे. हे पाणी दर पाऊस झाला का हे पाणी चारीतून फुटत आणि गावात त्याचा शिरकाव होतोय. तुमचं नुकसान काय झालं? आता नुकसान तुमच्या समोर आहे. बाराखी भिजली, दना गेला, बांध फुटले, हा वावरं वगळून गेली. याला कोण जबाबदार? हे चारीचं पाणी आले भाग्यलक्ष्मीच्या डेअरीचं हा. प्लस पावसाचं पाणी, हा. दोन्ही पाण्याचा मिलाप होऊन हे पाणी इथून फुटलं गेलं आणि फुटल्याच्या नंतर हा टोटल हा गावाला पूर्ण त्रास झाला या पाण्याचा. गाव कोणतं? सुलतानपूर, एकलहरी सुलतानपूरला त्रास झाला. अख्ख्या गावाला त्रास झाला. हा अख्ख्या गावाला. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.